Today I am your teacher. My name is Vaishali Saibra Bagul. My school name is ZP Primary School, Amne, Cluster Pise, Block B1D and District Thane. So, student, you everybody like to listen a story. At your home, your grandmother, grandfather, and brother and sister also tell you a many type of story. So, I am also telling you a short story. You listen it carefully. So let's start to our lesson. So read and listen. The hare and the tortoise. This is our story's name. The hare and tortoise both are a best friend. They do everything together and they play together. They eat together. Then once a hare and tortoise decided to have a race. एकदा ससा आणि कासव यांनी ठरवलं की आपण शर्यत लावूया. Then hare says to tortoise, ha ha ha, tortoise, you are so slow. I am so fast. ससा कासवाला म्हणाला, अरे कासवा, तू खूप हळूहळू चालतो आणि मी खूप फास्ट आहे. मग कसं काय करूया? पण तरी कासव त्याचं ऐकत नाही. And then tortoise says to hare, let's run a race up to the mango tree. They decided to race up to the mango tree. Tortoise सशाला म्हणतो की आपण शर्यतीला सुरुवात करूया. कुठपर्यंत? त्या आंब्याच्या झाडापर्यंत. जो त्या आंब्याच्या झाडाजवळ पहिला जाईल, पोहोचेल, तो शर्यत जिंकला. म्हणजे who goes to first reach this mango tree, he will win the race. Then hare also laugh him, ha ha ha, ha ha ha. But tortoise not saying nothing. He only doing his work. म्हणजे कासव सशाला काहीही बोलला नाही. The race began. शर्यत सुरू झाली. The hare ran with his long leaps. Hop, hop, hop. शर्यत सुरू झाल्यावर ससा त्याच्या लांब लांब अशा पायामुळे उंच उंच असं उड्या मारायला लागला. हे बघा, असा उंच उंच उड्या मारत तो कासवापेक्षाही पुढे गेला. The tortoise walked slowly. कासव आपलं हळूहळू चालत होतं. प्लॉट प्लॉट प्लॉट. कासवाच्या अंगावरती जे कठीण कवच आहे ना, त्याच्यामुळे त्याला धावता येत नाही. तो अगदी हळू 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 सावकाश असा चालत चालत राहतो. Then here run very fast, and when he run very fast, he saw a patch. The hare come to a carrot patch. ससा एका गाजराच्या मळ्यापाशी आला. Yummy! What a lovely red carrots! वा, किती लाल बुंद अशी गाजर आहेत. The tortoise is far behind. कासव तर खूप लांब आहे. I will eat a few carrots. मी थोडेसे खाल्लेत गाजर तर काय हरकत आहे. असं म्हणून ससा हळूहळू ते गाजर खायला लागला. But he ate a lot of carrots. पण थोडं थोडं म्हणून त्याने खूप गाजर खाल्ले. क्रंच 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 असे त्याचं गाजर खाणं चालूच होतं. After finish the carrots, he run away from this patch and go to the another patch.
Then the hare came to a radish patch. ससा आता मुळ्याच्या मळ्याजवळ आला. What a juicy white radishes! किती रसरशीत असे छान पांढरे शुभ्र मुळे आहेत. I will eat only a few. मी यातले फक्त थोडेसे मुळे खाणार आहे. असं म्हणून ससा त्यातले थोडे थोडे मुळे खाऊ लागला. But he ate up quite a few. थोडे थोडे म्हणता म्हणता त्याने खूप सारे मुळे खाल्ले. करता करता त्याने खूप मुळे खाल्ले. Then he ran away from this patch and on the way he see another patch. तिथून तो गेल्यानंतर परत सशाला दुसरा मळा दिसला. तिसरा. Then the hare come to another vegetable patch. ससा एका दुसऱ्या भाजीपाल्याच्या मळ्याजवळ आला. फ्रेशी लिफी व्हेजिटेबल. किती ताजी टवटवीत आणि हिरवीगार पालेभाजी आहे. सो गुड टू ईट. ही माझ्यासाठी खूप चांगली आहे. I will eat a few. The tortoise was far behind. मी थोडीशी भाजी खातो आणि टॉर्टॉइस माझ्यापेक्षा खूप लांब आहे. कासव माझ्यापासून खूप मागे राहिलेला आहे. मी थोडीशी खाल्ली तर काय हरकत आहे. असं म्हणून सशाने ती हिरवी भाजी पालेभाजी खायला सुरुवात केली. So eat a quite a few. Munch, munch, munch. थोडे थोडे म्हणून त्याने पुष्कळ अशी हिरवी भाजी खाल्ली. Then he ran away from this patch. Then slowly he don't run because the hare was now too full. कारण सशाचं पोट गच्च भरलं. He ran hoppity hop, hoppity hop. ससा एकदम डुलत चालायला लागला. त्याला धावता येत नव्हतं. मग तो विचार करू लागला, अरे आता मला झोप येतेय. He was feeling very sleepy. त्याला वाटलं आता आपण थोडं झोपावं. I will take a little nap. मी एक छोटासा टुकणा घेतला तर, मी एक छोटीशी झोप काढली तर काय हरकत आहे. The tortoise is far behind from me. Tortoise कासव माझ्यापेक्षा खूप लांब आहे. असं तो विचार करत होता. मग ससा एका झाडाजवळ गेला. He slept under a tree. ससा एका झाडाखाली झोपला. He slept on and on. ससा झोपी गेला. झोपी हळू करत तो एकदम गाढ असा झोपी गेला. गाढ झोपल्यानंतर हळू पण आपलं कासव बघा. All this while the tortoise didn't stop. He walked on and on. पण कासव कुठेही थांबला नाही आणि तो सारखा आपला पुढे चालतच राहिला. त्याच्यानंतर the tortoise reached the mango tree. पुढे चालत असल्यामुळे कासव आंब्याच्या झाडाजवळ पोचला. तो तिथे जाऊन पोचला. थोड्या वेळानंतर सशाला जाग आली. The hare woke up. ससा खाडकन जागा झाला. He ran to the mango tree. तो आंब्याच्या झाडाकडे धावत सुटला. But when he reached, then he saw
व्हॉट डिड द हियर सी? तिथे पोचल्यावर ससाने काय पाहिलं? तो पाहू लागला, अरे माझ्या आधी तर टॉर्टॉइज इथे पोचला, कासव इथे पोचला. He see the tortoise reach the mango tree. Then tortoise say to hare, ha ha ha, slow but steady wins the race. हळूहळू जरी मी येत असलो तरी मी शर्यत जिंकलो आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की कासवाने शर्यत कशी जिंकली आणि ससा कशामुळे हरला. सो स्टुडंट, यू ऑल do your work like this tortoise. He didn't stop anywhere and here is doing only wastage of his time. He eat radish, he eat carrots and vegetables, so he spent his time very well. Then म्हणजे सशाने खाण्यातच त्याचा वेळ घालवला आणि तो शर्यत हरला. So you understand this story? Okay, then I will give you some homework. So let's do it. Everybody look at this. So in this page, we all of you look. तुमच्या ह्या पेज मध्ये गेल्यावर तुम्ही बघायचं, हे जे शब्द दिसतायत ते वाचायचे. ए, आय, ही, यू, ऑल. दिस, अप, ऑन, ऑफ, टू. Then read aloud the following phrases. म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये, धड्यामध्ये, ह्या आपल्या गोष्टीमध्ये जेवढे फ्रेज म्हणजे जे वाक्यप्रचार आले आहेत, जो वाक्यांचा समूह आलाय शब्दांचा, तो या ठिकाणी वाचायचा आहे. अ फ्यू बघा. आता आपण बघूया. लेट्स अ फ्यू ह्या ठिकाणी दिसते बघा. कॅरोट्स, अ फ्यू. इथे सुद्धा अ फ्यू. इथे इट. परत दुसरं आहे क्वाइट अ फ्यू. हे सुद्धा एक शब्दांचा समूह आहे. त्याच्यानंतर आपण पुढे बघूया. अजून बघूया. सो स्लो, सो फास्ट. हा एक आहे. लेट्स रन. ह्या अशा प्रकारचे जे छोटे छोटे शब्द आलेत त्यांना तुम्ही अशी अंडरलाईन करून ठेवायची आणि ते छोटे छोटे शब्द तुम्ही वाचायचे आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा बघूया. कॅटेगरीज म्हणजे आपल्याला ग्रंथवारी करायची आहे. जसं की फाइंड वर्ड्स टू कंप्लीट द फॉलोइंग चार्ट अँड राईट देम इन द प्रॉपर प्लेस. खालील तक्ता पूर्ण करण्यासाठी योग्य शब्द लिहा आणि तक्त्यात भरा. बघा. यू ऑल ऑफ यू लुक ॲट धिस. यू लुक अ फर्स्ट लेटर ए बी सी डी टी एम डब्ल्यू. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला काही अक्षर दिसत आहेत. त्या अक्षरांवरून या ठिकाणी समथिंग वी ईट ऑर ड्रिंक म्हणजे आपण खाणारा एखादा पदार्थ लिहायचा आहे. त्याच्यानंतर ॲन ॲनिमल.
एखाद्या प्राण्याचं नाव लिहायचं आहे दुसऱ्या ह्याच्यात. नंतर ह्या तक्त्यामध्ये अ थिंग्स म्हणजे ह्या ठिकाणी कॅट बघा, या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे सम थिंग्स इट म्हणजे एखादा पदार्थ, एखादा प्राणी, याच्यानंतर या ठिकाणी लिहायची एखादी वस्तू, या ठिकाणी लिहायचंय अँड ऍक्शन म्हणजे त्याची कृती. अ थिंग म्हणजे वस्तू, अँड ऍक्शन म्हणजे कृती, अँड ॲनिमल म्हणजे एखादा प्राणी आणि खाण्याची वस्तू. मग ते कसं लिहिणार? ए पासून ते झेड पर्यंत या ठिकाणी दिलेले बघा त्यांनी. कशा पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. Make a category chart and try to fill all the columns for all the letters from A to Z. म्हणजे तुम्हाला एक वर्गवार अशी करायची आहे. तर त्याच्यामध्ये हा चार्ट कसा पूर्ण करायचा आहे तुम्हाला? ए अल्फाबेट पासून तर झेड पर्यंत लिहायचंय. लिस्ट द कॅटेगरीज अँड द लेटर फॉर द विच यू डू नॉट फाइंड एनी वर्ड. जर तुम्हाला एखादं त्याच्यात सापडत नसेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी शोधून लिहायचं आहे. ट्राय टू फाइंड द वर्ड्स विथ हेल्प ऑफ युअर फ्रेंड्स अँड अर्लियर टेक्स्ट बुक. तुम्ही शाळेतल्या ह्या पुस्तकाने किंवा तुमच्या मित्राची मदत घेऊन हे करू शकतो. म्हणजे बघा, मराठीत लिहिलंय वरील प्रमाणे कॅटेगरीज तक्ता तयार करून ए टू झेड सर्व अक्षरांसाठी शब्द शोधायची आहेत. मग ज्या कॅटेगरीज आणि अक्षरांसाठी शब्द सापडत नाहीत त्यांची यादी तयार करा आणि मित्रमैत्रिणींशी बोलून किंवा 1ली ते 3रीच्या पाठ्यपुस्तकात ते शब्द मिळतात का ते पहा. आता मी तुमच्यासाठी ह्या ठिकाणी चार्ट तयार करून ठेवला आहे, तर तो आपण आता बघूया. बघा, आपण इथे बघूया. आता पहिला तक्ता आहे बघा, ए पासून बघूया. पहिलं अक्षर बघूया, ए. पहिला अल्फाबेट आपण बघू ए. ए पासून पहिलं खाणारा पदार्थ किंवा पिणारी वस्तू, खाणारा काय तो ऍपल, हो की नाही? ऍपल येतो. त्याच्यानंतर एखादा प्राणी. आता कोणता आहे? अँट. ए पासून अँट तयार होतो. अ थिंग एखादी वस्तू, काय? एरोप्लेन. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. ॲन ॲक्शन, ऍक्ट म्हणजे कृती करणे. आलं लक्षात? पहिलं अक्षर म्हणजे बघा, जे अल्फाबेट आहे ए पासून झेड पर्यंत ए बी सी डी, प्रत्येक नावाच्या अक्षरापासून सुरू होणारी एखादे पदार्थ तो लिहायचा. पदार्थ किंवा वस्तू, पदार्थ किंवा एखादी पेय वस्तू वगैरे असेल, खाण्याची वस्तू असेल ती लिहायची. अँड ॲनिमल एखाद्या प्राण्याचं नाव लिहायचं. ए थिंग ए या अक्षरापासून सुरू होणारी कोणत्याही वस्तूचं नाव लिहायचं. अँड ॲक्शन म्हणजे त्याच्यापासून कोणतीही कृती या ठिकाणी लिहायची. आता आपण ए पाहिला, तर बी. बी पासून बघा काय तर बिस्किट. ॲनिमल काय? बियर. आणि थिंग्स बॅट. अँड ॲक्शन बाथ म्हणजे आंघोळ करणे. आता नंतर आहे सी. सी या अक्षरापासून तयार होणार पदार्थ किंवा वस्तू. आता इथे खाण्याची वस्तू आहे. कॅरोट म्हणजे आत्ताच आपण बघितलं ना, सशाला काय आवडतं? गाजर. तर ते त्या ठिकाणी आहे कॅरोट. नंतर मग ॲनिमल कॅट. सी फॉर कॅट. अ थिंग कप. CUP कप एक वस्तू आहे. ॲक्शन कट म्हणजे कापणे. ओके. त्याच्या पुढे जाऊया आपण. डी. डी फॉर डोसा. हा सगळ्यांचा फेवरेट आहे. ऑल स्टुडंट लाईक दिस डोसा. अँड ॲनिमल डॉग. अ थिंग्स ड्रम वाजवणे.
आणि हे सगळ्यांची आवडती ऍक्शन डान्स. एव्हरी स्टुडंट लाईक टू डान्स. ओके. डी फॉर डान्स. देन ई फॉर eggs. Eggs. And animal, E for elephant. And things, earth phone. And action, eat. आता एफ पासून त्यांनी दिलं फ्राय गम. हा एक पदार्थ आहे खाण्याचा. आणि ॲनिमल फॉक्स. थिंग्स फॅन. अँड ऍक्शन आपण शोधायची. एफ पासून काय येईल? फायटिंग. हो की नाही? आता हे you all look this alphabet A to F and you write down the something we eat. Then animals, कोणत्याही प्राण्याचं लिहायचंय. Things, कोणतीही वस्तू. and action. हे झालं पुढचं. आता त्याच्या पुढचं अजून आपण बघूया. ऍपल झालंय. एफ पर्यंत आलो ना. एफ. आता एच फॉर हनी म्हणजे मध. एच पासून तयार होणारा प्राणी हॉर्स. थिंग्स वस्तू हॅट टोपी. अँड ऍक्शन हँग टांगणे. आय ऑल ऑफ यू लाईक आईस्क्रीम. दिस इज द आय फॉर आईस्क्रीम. आय पासून ॲनिमल इग्नू नावाचा एक प्राणी आहे. इग्नू थिंग्स म्हणजे एक वस्तू आईस. अँड ऍक्शन आयसिंग म्हणजे बर्फ होणे. जे फॉर ज्युसी. ज्युसी म्हणजे रस. and animal jackal. Things jug. and action jump. K for kulfi. Animal kangaroo. A thing's kite. and action kill. L for lemon. एक पदार्थ. an animal lion. A thing's lip. An action learn. M for mango. Animal monkey. A thing's medicine. An action make. तर अशा प्रकारे आपण ए पासून ते एम पर्यंत बघितलं आहे. त्याच्या पुढचा एक बघूया लास्ट. जे सापडले नाही ते आपण पुस्तकात शोधून लिहायचं आहे. ओ फॉर ऑरेंज. Animal ostrich. A thing octopus. and action operate. P for pineapple. P for pear. ते पण येऊ शकतं. P for animal panther. and things pen. and action pack. आता क्यूचं त्यांनी पदार्थ दिला नाही. ॲनिमल पण नाही, तो आपल्याला शोधायचा आहे. आणि थिंग्स क्विल अँड क्विक ही ऍक्शन झाली. आर फॉर रेस्पबेरी. रेस्पबेरी किंवा रॅबिट. सॉरी. आर फॉर रेस्पबेरी आहे. आर फॉर ॲनिमल रॅबिट. आर फॉर थिंग्स रोफ. आर फॉर ऍक्शन रन. S for sugar. साखर. Animal snake. साप. A thing stone. दगड. and action stand. T for tomato. an animal tortoise. आता आपण बघितलं ना, टॉर्टॉइज म्हणजे कासव. Things toy. and action tail. So we do all our homework and you all student to read this properly and
write down these categories to your notebook and send your photo copy to WhatsApp group and send to your teacher your homework. Then you all understand what I learn you. Okay, student, goodbye and take care. Thank you.